मध्ये 15 मजल्यांचं एक आलिशान कार्यालय भाजपचं थाटलं जातंय। 90 कोटी जमिनीवरती 5 मजले फक्त गाड्यांसाठी ठेवण्यात आलेले आहेत। एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे शेतकरी मरणाच्या दारात पोहोचतायत। महिलांना देशामध्ये सुरक्षा नाहीये, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मदतीचा हात दिलेला जात नाहीये। याचबरोबर प्रत्येक स्त्री ही अजूनही आपल्या भारत देशामध्ये सुरक्षित नाहीये आणि असं असताना सुद्धा या सगळ्यांना मदत करण्याऐवजी किंवा या सगळ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी मात्र करोडो रुपयांची जमीन आणि या ठिकाणी कार्यालय थाटलं जाते। हीच का भाजपची विकास गाथा असा प्रश्न मात्र आता यानंतर उपस्थित होऊ लागलाय। मुंबईत भाजपचं 15 मजली आलिशान कार्यालय उभं राहतंय। 90 कोटींच्या जमिनीवर 5 मजले फक्त गाड्यांसाठी। अतिवृष्टीमुळे शेतकरी मरणाच्या दारात आहेत, त्यांना मदतीचा हात नाही। देशात महिलांसाठी सुरक्षा नाही, जनतेसाठी फक्त खोटी आश्वासने, पण पक्षासाठी करोडो रुपयांची जमीन आणि महाल। हीच का भाजपची विकास गाथा? जनतेच्या कष्टाचा पैसा भाजप सरकार स्वतःसाठी महाल बनवण्यात उधळत आहे। भाजपच्या राज्यात सत्ता जनतेच्या हक्कासाठी नव्हे तर स्वतःच्या वैभवासाठी वापरली जात आहे, हेच या 15 मजली भाजप कार्यालयाने सिद्ध केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकाचा प्रश्न गुलदस्त्यात आहे, त्याचे काम सुरू नाही। विश्वगुरु नरेंद्र मोदींनी त्या कामाचे पूजन केले होते, आज 10 वर्ष होत आली, त्या कामाला निधी नाही आणि हे भाजपवाले आलिशान कार्यालय उभारत आहेत। शरम वाटावी अशी वाटचाल सुरू आहे। शिवप्रेमी जनतेने या नूतन होऊ पाहणाऱ्या भाजप कार्यालयाला कडाडून विरोध केला पाहिजे। दादरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बाकी आहे, यावर सत्ताधारी मूग गिळून गप्प आहेत, पण यांचे महाल बांधायला तिजोरी मोकळी करत आहेत। ही विसंगती रोखली पाहिजे, अन्यथा भाजपचा वरवंटा सगळं उद्ध्वस्त करतील।